पडलो नव्हतो काय मी. शेपटी लपेटून उडी मारली होती. चांगलंय, बंदरांना शेपटी आहे, नाहीतर आत्याची तर कंबरच तुटली असती. छोटा बंदर, उद्या झोपताना लक्ष ठेवशील, नाहीतर उद्या दुसरं खोटं बोलावं लागेल. नन्हा बंदर, ऐकलंय छोटा हत्ती कुठेतरी चाललाय, तुला नाही जायचं का? अरे, मी तर विसरूनच गेलो. कुठे जातोयस तू? मधुमाशांनी म्हटलं होतं आयना तलावात खूप सारे कमळ उमलले आहेत, मी तिथेच चाललोय. अच्छा, खूपच सुंदर असेल है ना? हे माकड किती मूर्ख आहे, त्याने मला आंबा खाऊच दिला नाही. खरंच हे माकड इतकं खोडकर आहे की त्याने तुला आंबा सुद्धा खाऊ दिला नाही. एक छोटं माकड होतं जे खूप खोडकर होतं. ज्याच्या खोडकर स्वभावामुळे जंगलातले सगळे प्राणी त्रासले होते. अरे वाचवा माझी शेपटी. आणि एक दिवस काही लाकूड तोडे जंगलात आले आणि जंगलातल्या काही भागातील झाड कापू लागले. बेटा लालू, ते झाड कापणारे इथे पोहोचले आहेत. बघ, तू तिकडे जाऊ नकोस. जर तू तिकडे गेलास तर ते लोक तुला पकडतील. तुम्ही खरंच बोलत आहात, पण तरीही मला तिथे जाऊन बघायचं आहे. कारण आजपर्यंत मी झाड कापताना कधी पाहिलंच नाही. लालू, तिकडे जाऊन त्यांच्यासोबत काही मस्ती करू नकोस. बिना वेळ घालवता लाल माकड तिथे पोहोचलं, पण तेव्हा तिथे एकही लाकूड तोड्या नव्हता. त्या दिवशी सगळं काम पूर्ण झालं होतं आणि ते आराम करत होते. आणि तिथे पोचलेला खोडकर माकड एक एक करून त्यांच्या तिथे पडलेल्या अवजारांशी खेळायला लागला. आणि खेळता खेळता त्याने ठेवलेले लाकूड तोडायला सुरुवात केली. आणि खोड्यांमुळे त्या माकडाला आपली शेपटी गमवावी लागली. काय तुम्ही कधी बिना शेपटीचं माकड पाहिलंय? हो, पाहिलंय. बिना शेपटीचं माकड बघून जंगलातले सगळे प्राणी त्याची टर उडवू लागले. माकड खूप दुःखी झालं होतं. ते एका मोठ्या झाडावर जाऊन बसून गेलं. तेव्हा झाडाच्या फांदीवर त्याने काही चमकताना पाहिलं. अरे, हे काय? हा, मी माझी शेपूट गमावली म्हणून जंगलाच्या देवानं मला हे दिलंय. याला ठेवून घेतो. तू घाबरू नकोस, मी तुला काहीही करणार नाही. मी तुझी मदत करायला इथे आलोय. माझी मदत? पण ती कशी? मी तुझ्या इच्छा पूर्ण करू शकतो.
माझी कोणती इच्छा पूर्ण करणार? मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकतो. पण मी तुझ्या फक्त 3 इच्छाच पूर्ण करू शकतो. वा, आता तर मजा येईल. जर माझ्या 3ही इच्छा पूर्ण झाल्या तर मी या जंगलाचा राजा बनून जाईल. खरंच. पहिले माझी कापलेली शेपटीच मागून घेतो. मला माझी कापलेली शेपटी परत पाहिजे. तुम्ही आधी तीच देऊन द्या. ओ, तर असं आहे. हा, ही घे तुझी शेपटी. उचलून घे तिला. हे काय जिनी? मी माझी शेपटी माझ्या शरीराला लावायला सांगितली होती. बस, इतकी सोपी गोष्ट. जर तुला शरीराला पाहिजे तर लावून देतो मी. अरे, हे काय करतोयस तू? कुणाची शेपटी काय पोटावर असते? बघ कुठे असते. अरे 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 अरे, शेपटी कुठे असते हे जिनला माहिती नाही का? मला नाही माहित माझ्या मित्रा, कारण माझ्याकडे शेपटीच नाहीये. अरे, ही मागे असते, समजलं? अच्छा, असं आहे का? तर मग ठीक आहे. वा वा वा, हे छान झालं. तर आता माझ्या अजून 2 इच्छा कधी पूर्ण करणार? हे काय, तुझ्या 3 इच्छा पूर्ण झाल्या आहेत. हा, ते कसं? मला तर एकच इच्छा मिळाली. खोडकर माकडा, तुला शेपटी आणून दिली ती पहिली इच्छा, पोटावर लावली ती दुसरी इच्छा, आणि तिसरी शेपटी तुझ्या मागे लावली. आता 3 इच्छा संपल्या आहेत. हा, तू मला मूर्ख बनवलंस ना? हे बघ खोडकर माकडा, मी तुला मूर्ख नाही बनवलं. तुला तुझी शेपटी मिळाली ना, तू स्वतःला नशीबवान समज. आणि लक्षात ठेव, आजपासून कुणाला त्रास नाही द्यायचा. समजलं ना खोडकर माकडा? येतो मी. नंतर माकडाने कुणालाही कधी त्रास दिला नाही. मंजाडी जंगलातले चेंबन माकड आणि अंबुखार हे सगळ्यात खोडकर प्राणी होते. एकदा ते जंगलातून जात असताना, चेंबा, बघ, तू बघितलंस का? हे मादी कावळ्याचं घरटं आहे ना रे अंबू? हो, मादी कावळा आणि कोकिळा ते एक दुसऱ्याच्या छान मैत्रिणी आहेत. ओ, असं का? केव्हापासून? चेंबा, तू या जंगलात नाही राहत का? सगळ्यांना ह्या बाबतीत माहिती आहे. जर असं असेल तर काहीतरी करायला हवं. तर चल, एक मार्ग आहे. त्या खोडकर प्राण्यांनी कावळ्याच्या घरट्यातली अंडी झाडाच्या डोलीत लपवली. आता बघ कशी मजा येते. चल, त्या मादी कावळ्याच्या घरट्याकडे जाऊया. खरंय अंबू, चल निघूया. अंबू आणि चेंबन मादी कावळ्याच्या घरट्यापर्यंत पोचल्यानंतर एका झाडामागे लपून बसले. अगदी थोड्याच वेळात मादी कावळा तिथे येऊन पोचते. चेंबा, मादी कावळा ह्याच दिशेने येतेय. आता काहीतरी गंमत होईल. तिकडे पहा, मादी कावळा घरट्यात घुसलीये. अरे, माझे अंडे! माझ्या घरट्यात कोण आलं होतं? कोण आलं होतं? कोणी चोरले अंडे माझे? संधीचा फायदा घेत आपले दोन्ही खोडकर प्राणी झाडाच्या मागून बाहेर निघतात आणि मादी कावळ्याला म्हणतात, अगं, माहितीये का, आम्ही दोघांनी मिळून त्या कोकिळेला घरट्यात शिरताना बघितलं. हो हो, मी कोकिळेवर विश्वास ठेवला, तिने मला फसवलं. तिचा हा उद्धटपणा मी आजच संपवणार आहे. आजचा दिवस खरंच चांगला आहे. चल बघूया कशी मजा येते ते. नाहीतर आपण भांडण लावूया. चल लवकर जाऊया.
काय ग, तू रागात दिसतीयस. तू माझे अंडे चोरल्यावर भोळेपणाचं नाटक करते. चल माझी अंडी लवकर दे. अंडी चोरली? मी? हो, ती तूच आहे. तुला तर माहितीये ना, आम्ही तर घरटी बांधतच नाही, उलट तुमच्याच घरट्यात नेहमी अंडी देतो. काही खोटं नाही, तूच आहे जिने माझे अंडे चोरले. अरे अरे चेंबा, त्या लोकांनी भांडण सुरू केलं. अशा प्रकारे चेंबन आणि अंबूमुळे कोकिळा आणि मादी कावळा पुन्हा शत्रू झाले. तसंच एक दिवस चेंबन आणि अंबू नदी ओलांडून पलीकडच्या गावी गेले. कावळा आणि कोकिळेत झालं भांडण, मज्जा आली कशी मजा आली. कावळा आणि कोकिळेत झालं भांडण, मज्जा आली कशी मजा आली. मज्जा आली. अरे बघ, आपण गावात पोहोचलो. आता कुठे गाणं जमलं होतं. गावाची सुंदरता न्याहाळत ते जसे चालत होते तसं समोरच्या घरात त्यांना एक पक्ष्यांचा पिंजरा दिसला. त्यात एक पिकलेला आंबा होता. अंबू, थांब जरा. ते बघ त्या पिंजऱ्यात माझी आवडती फळं आहेत. तोंडाला पाणी सुटलं रे. चल ना, तो पिंजरा उघडून ते घेऊ. चेंबनच्या मदतीने स्वतंत्र झालेले पोपट चेंबन आणि अंबूच्या मागे मागे उडत गेले. काय गोड फळ आहेत रे. अरे चेंबा, चल ना लवकर जंगलात जाऊया. मला थोडी भीती वाटते. कशासाठी? मला नाही माहिती. हे आपलं जंगल नाहीये ना. जर आपण आपल्या करामाती इथे गावात खेळलो तर आपण पकडले जाऊया. गाव असो वा जंगल, माझ्यासाठी सगळं सारखंच आहे. असं नाहीये चेंबा, जंगल आपलं घर आहे. तिथे आपल्याला स्वातंत्र्य आहे. तिथे आपल्याला कोणी त्रास नाही देणार. पण गाव, घाबरू नकोस रे, जाऊ आपण. अरे आम्ही अडकलो. आम्हाला सोडा, आम्ही परत जाऊ. सोडा ना. हे सगळं बोलण्यात काही अर्थ नाहीये चेंबा. माणसांना आपली भाषा नाही कळत. दोघही पोपट एका झाडाच्या फांदीवर बसून हा सगळा प्रकार पाहत होते. नकळत का होईना, पण त्या लोकांनी आपली मदत केली. हो, आपण त्यांना मदत केली पाहिजे. आपण त्यांना कसं वाचवू शकतो? काही तर मार्ग निघेलच. चल बघूया. मादी कावळा, आमची मदत कर. आमचे मित्र खूप मोठ्या संकटात सापडले. आमची मदत कर. तुम्ही सगळे कोण आहात आणि काय झालंय? एका माणसाने आमचे मित्र माकड आणि खारीला पिंजऱ्यात पकडलं आहे. आमची मदत करा. तुम्ही काळजी करू नका, आपण त्यांना वाचवू. ते कुठल्या दिशेने गेले आहे? आमच्या मागे मागे या. आम्हाला काही करू नका. आम्हाला सोडा ना. आम्ही परत नाही येणार या गावामध्ये. सोडा ना. चेंबा, तू वाटेल ते करून घे, पण माणसांना आपली भाषा नाहीच कळणार. अरे अरे हे काय? अरे अरे आम्हाला वाचवा. अरे जा कावळ्यांनो, जा. अरे वाचवा. देवा, वाचलो. अगं ताई, तू काय करतेयस इथे? मी बरेचदा अन्नाच्या शोधात गावात येते. मादी कावळा, तू आमची मदत केली त्याकरता धन्यवाद. खरंच ताई, आम्हाला माफ कर. आम्हीच तुझी अंडी त्या दिवशी लपवली होती. माफ कर. थोड्या वेळाने मला ते सगळं कळलं. पण ठीक आहे,
पण आता ज्यांनी तुम्हाला मदत केली ती मी नाहीये. कोणी मदत केली ग? त्या पोपटांनी. आम्ही दोघी त्या पिंजऱ्यात बंद होतो जो तुम्ही उघडला. तुम्हीच लोकांनी आमचा जीव वाचवला ना. अशाच पद्धतीने आम्ही त्याची परतफेड केली पाहिजे ना. आम्ही खूप चुका केल्यात, आम्हाला माफ करा. हा सगळा आमच्याच निष्काळजीपणाचा निकाल आहे. आम्ही यापुढे कधीच त्रास नाही देणार. अशा प्रकारे मादी कावळा आणि पोपटांना धन्यवाद देत चेंबन आणि आंबू जंगलात परत आले. परत येताना चेंबन चोरलेली टोपी परत करायला अजिबात विसरला नाही. खूप वर्षांपूर्वी किंगिनी नावाची एक नदी होती. ती दिसायला खूप सुंदर होती आणि त्या नदीच्या आसपास खूप सारी झाडं झुडपंही होती. आणि त्या झाडांमध्ये खूप छान एक अंजिराचं झाड होतं. त्या झाडावर खूप सारे अंजीर लटकलेले होते आणि त्या झाडावर 2 मित्र राहत होते, माकड आणि खार. हे पिकलेलं माझं आहे. हां, हेच आहे, तू घेऊन घे. वा, हे अंजीर किती गोड वस्तू आहे. हे अंजीर किती गोड आहे. मलाही एक मिळालं. मजा आली. खरं सांगायचं तर अंजिराच्या चवीमुळेच मी यांना खूप खाल्लंय. मला पण अंजीर देशील का? खूप भूक लागली आहे मला. हे मगर फळ खातं का? का मगर फळ नाही खाऊ शकत? मित्रा, खूप गोड फळ आहे, अजून मिळतील का? खात राहा, मी देत राहील. आहा, धन्यवाद माझ्या मित्रा, माझं पोट भरलंय. मी निघतो. हा ठीक आहे. तुझं नाव काय आहे? मरकन नाव आहे माझं. तुझं नाव काय आहे? वालन माकड आणि ही कन्नन खार. बरं मित्रांनो, पुन्हा भेटूया. बरं. मगर, ओ काय तू त्याला ओळखतोस? काय तो मैत्री करता योग्य आहे? असं कोण म्हणालं? बिचारा मगर. बिचारा, ती एक मगर आहे जी संधी मिळताच प्राण्यांना खाऊन टाकते. कळलं तुला? आपल्या दोघांना याच्यापासून दूर राहायला पाहिजे. तो आपल्याला पण खाऊन टाकेल. अरे वा, या तलावाच्या जवळ डोंगराच्या उतारावर मस्त पिकलेली केळी आहेत. तू पाहिलीस का? पण कुठे? त्या डोंगराच्या उतारावर. चल तिकडे जाऊ. ओ नाही, मी नाही येणार. तू जा आणि खा. मी तुला घ्यायला आली आहे आणि तू आहेस की? नाही, तू जा. मी माझ्या मित्राची वाट बघतोय. तो कदाचित ती मगर असेल. हां, तर काय झालं? जेव्हा तुला नवीन मित्र मिळाला तेव्हा तू या जुन्या मित्राला सोडून दिलंस. खरंय ना? नाही, अशी गोष्ट नाहीये. ठीक आहे, मी जातेय. किंगिनी नदीच्या दुसऱ्या भागात एक मगर राहत होती. त्याचं नाव मूर्खन होतं. त्याने अंजीर चाखून ठेवलं होतं. त्याला अंजीर खूप आवडायचं. तो अंजीर खायला रोज पोहून येत होता. हा मगर कुठे राहिला?
मी कधीपर्यंत त्याची वाट बघू? वाट पाहून कंटाळलास का? मग काय, हे अंजीर जमा करून मी कधीची तुझी वाट बघतोय. माफ कर मित्रा, मी रस्त्यात फसलो होतो. मित्रा, काय चव आहे. खा खा, अजून देतो. काय चव आहे. मित्रा, आज मला अंजिराचा एक अजून गुच्छा हवाय. देशील का? असं का? घरी ठेवून खायला हवंय का? नाही माझ्या मित्रा, माझ्या बायकोसाठी, मिलीसाठी. अच्छा अच्छा, असं होय. मग एक कशाला, 2 गुच्छे देतो. आत्ता घेऊन जा. खूप खूप धन्यवाद माझ्या मित्रा. वालन माकडाने अंजिराचे 2 गुच्छे तोडून मगरीला दिले. मुर्गन अंजीर फळाला घेऊन पोहत पोहत आपल्या घरी निघून गेला. मिली, हे बघ, तुझ्यासाठी मी काय घेऊन आलोय. अंजिराचा गुच्छा. खायचा प्रयत्न कर. ही फळं तर खूप चविष्ट आहेत, हो ना? मला माझ्या एका मित्राने दिलंय. वालन वालन माकड, जो नेहमी अंजीर खातो. जर ही फळं इतकी चविष्ट आहे, तर जो बंदर ही रोज खातो त्याचं काळीज किती चविष्ट असेल. ते तर इतकं चविष्ट असेल जसं की मध. मिली, तो माझा मित्र आहे, म्हणून त्याने मला खायला अंजीर दिलं. ते सगळं तर ठीक आहे, पण मला त्या बंदराचं काळीज पाहिजे. अरे, हे मी कसं करू शकतो मिली? अच्छा, तर आपल्या बायकोला असं उत्तर द्याल, जा, मी तुमच्याशी बोलतच नाही. मुर्गन मिलीची गोष्ट ऐकून दुःखी होऊन झाडाकडे निघाला. माकडाला परत आणायला मला काहीतरी डाव खेळावा लागेल. मित्रा, वालन. मुर्गन, अरे काय झालं? अंजीर कमी पडलेत का? अशी गोष्ट नाहीये. चल जाऊया. जायचंय, पण कुठे? माझ्या घरी. अच्छा, घरी? अजून कुठे? माझ्या घरी. माझी बायको मिली मला सुखाने राहू देत नाहीये. ज्याने इतकं छान अंजीर दिलं, त्या मित्राला आपल्या घरी घेऊन या असं म्हणते. बरं, मग तुझ्यासाठी खूप छान स्वयंपाक केलाय. खाण्यात गोड आहे का? सगळंच मिळेल. तू एकदा माझ्या घरी तर चल. अच्छा. अरे, पण जायचं कसं? आणि मी कसा येईल? मला तर पोहता पण येत नाही. अरे, तू माझ्या पाठीवर बसून जाशील, मी तुला आरामात घरी घेऊन जाईल. अरे वा, ही तर चांगली गोष्ट आहे. पाण्यावर एक सवारी आणि छान जेवणासोबत मिठाई पण. ये ये. नंतर मुर्गनने वालन माकडाला आपल्या पाठीवर बसवलं आणि आनंदाने घराकडे निघाला. जेव्हा मुर्गन नदीच्या मध्यात पोहोचला,
तेव्हा त्याने वालनला आपल्या मनातली गोष्ट सांगितली. ऐक वालन, तुला आज जेवायला नाही मिळणार आहे. आज तूच आमचं जेवण आहे. अरे ही काय गोष्ट आहे मगरा? तुला जेवायला घेऊन जात नाहीये मी. तर मग? माझी बायको मेलीला तुझं हृदय हवंय म्हणून घेऊन जातोय मी तुला. ती एक मगर आहे जी संधी मिळताच प्राण्यांना खाऊन टाकते. कळलं तुला? तो आपल्याला पण खाऊन टाकेल. अरे नाही, तू आधी तर हे सांगितलंच नाहीस. अच्छा ऐक, मी इतके सारे अंजीर तोडले ते तुझी बायको मिलीला भेट देण्यासाठी. वालनला शंका आली की काहीतरी घोळ आहे आणि त्यांनी मगरीला म्हटलं, मी माझं हृदय मगरीच्या बायकोला द्यायला तयार आहे, पण काय? माझं हृदय कोणी घेऊ नये म्हणून मी ते अंजिराच्या झाडाच्या वर ठेवलंय, आणि तेही एका भांड्यात. जर तू मला पहिलेच सांगितलं असतं तर मी घेऊन आलो असतो. मग आता काय करायचं आपण? काय करायचं? चल परत जाऊन त्याला घेऊन येऊ. अरे ए मगरा, तू माझा मित्र नाहीयेस, तू माझा वैरी आहेस, समजलास? ए माकडा, तू लवकर आपलं हृदय घेऊन ये. तू मूर्ख आहेस. शेवटी विना हृदय कोणी कसं जिवंत राहू शकतं? हृदय कोणी काढून ठेवू शकतं का? मूर्ख मगर. अरे मित्रा, तुला कळत नाहीये का? आता काही बोलायची गरज नाही. यानंतर इथे कधीही येऊ नकोस. आज नंतर तुला मी कधीही अंजीर देणार नाही. तू दगाबाज आहेस, कळलं? चल निघ. त्यानंतर तो दगाबाज मगर किंगरी नदीतून परतून गेला आणि परत कधीच आला नाही. आणि इकडे वालन आणि खार अंजिराच्या झाडावर आनंदाने आपलं आयुष्य जगू लागले.